मी डॉक्टर लीना पाटील. सध्या आता दोघही दादांनी माझं नाव खूप जास्त घेतलं. ह्या वॉर्डामध्ये खरंच माझं अजिबात काही कंट्रीब्युशन नाही, इथल्या नागरिकांचं कंट्रीब्युशन आहे. एक सॅटर्डे वॉक हा कन्सेप्ट आम्ही जळगावमध्ये माझे शहर माझी जबाबदारी या अभियानांतर्गत राबवला. आता कसं आहे ना, काही वेडे लोक आहेत, त्याच्यापैकी एक वेडी मी आहे की ज्याला जळगाव हे इंदोर बनवायचंय. खरंच समोरच्याने जर म्हटलं की मला जळगावला इंदोर बनवायचंय तर समोरचा वेडाच म्हणेल. बरोबर आहे का दादा? बरोबर आहे ना? तर इंदोर बनवायचे हे स्वप्न जेव्हा तुम्ही घेतात तेव्हा तुम्ही त्या दिशेने काहीतरी वाटचाल करतात. मग इंदोरने काय केलं? मग इंदोरने सगळ्यात आधी तिथल्या नागरिकांना घंटागाडीतच कचरा टाकायला पाहिजे हे शिकवलं. मग आम्ही खूप अभ्यास केला ह्याचा. आम्ही स्वच्छता पुरस्कार घेतले, हे घेतलं ते घेतलं. आम्ही 3 वर्षापासून काम करत होतो, पण आम्हाला डिरेक्शन मिळत नव्हती. मग असेच मीटिंग मधून एक चर्चा निघाली की चला एक स्वच्छता वॉक घेऊयात. आणि तो सॅटर्डे वॉक एवढा फेमस झाला की सॅटर्डे वॉक म्हणजे काय असतं, सकाळी 7 वाजता महापालिकेची पूर्ण संस्था आमच्यासाठी उभी असते, सुसज्ज असते त्या वॉर्डामध्ये. ते कचरा स्पॉटवर साफ करतात, रांगोळी काढून ठेवतात. आणि आम्ही नागरिक, जसं मी प्रभाग क्रमांक 6 मध्ये राहते, पण मी प्रभाग क्रमांक 15 मध्ये आली कारण की अरविंद दादांनी आम्हाला इन्व्हाइट केलं की आमच्याकडे स्वच्छता वॉक पाहिजे, आम्हाला आमचे 45 कचरा स्पॉट बंद करायचे. मग आम्ही तो वॉक घेतला, तर त्याला डॉक्टर लोकांचाही खूप प्रतिसाद मिळाला आणि इथले नागरिकांचा जवळजवळ 150च्या वर नागरिक हजर होते. आता मला एक सांगा, मी माझा वॉर्ड सोडून दुसऱ्यांच्या वॉर्डामध्ये स्वच्छता वॉक साठी आल्यावर त्यांना वाटतं ना की पाहुणे आलेत आपल्या वॉर्डमध्ये. मग पाहुणे जेव्हा आपल्या घरी येतात तेव्हा आपलं घर तर स्वच्छ पाहिजे. तर मग पाहुणे बोलतील की हे स्वच्छ नाहीये, ते स्वच्छ नाहीये. तर हा जो कन्सेप्ट आहे, ह्याच्यात रस्त्याने जो 1, 2, 3 किलोमीटर आम्ही चालतो आणि जे लोक आम्हाला जुळतात त्यांना आम्ही काउन्सिलिंग करतो की अरे जसं घर तुझं आहे तसा परिसर पण तुझा आहे, तसं जळगाव शहर पण तुझं आहे. असं करत करत जवळजवळ 550 कचरा स्पॉट होते, तर त्याच्यापैकी 92 कचरा स्पॉट बंद करण्यात यश मिळालंय. आणि ह्याचं सगळं श्रेय मला एकटीला नसून माझे शहर माझी जबाबदारीचे आमचे सगळे कार्यकर्ते आहेत, त्यांना सगळ्यांना आणि तुम्हाला सगळ्यांना आहे. कारण की ही लोक त्यांच्या एरियात काम करतात, मी थोडीच रोज येणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने कचरा हा घंटा गाडीतच टाकायला पाहिजे, रस्त्यावर फेकायला नको. आता काही ठिकाणी सगळे असं म्हणतात आमच्या एरियात माझा कचरा आम्ही नाही टाकत, दुसरे येऊन टाकतात. तर मग मी जळगावच्या नागरिकांना हेच आवाहन करते की हे जळगाव आपलं आहे, तर आपल्या जळगावमध्ये आपण कचरा रोडवर टाकताना 2 मिनिटं तरी विचार करावा की मी उद्यापर्यंत थांबू शकते का, मी महापालिकेत जाऊन ह्याचं हे करू का. म्हणजे मी ते जे फेरीवाले त्यांना पण अशी विनंती करते की त्यांनी पण 2 मिनिटं विचार करावा की मी हा इथंच टाकून जाऊ का उद्या विचारू की महापालिकेत हा कचरा कुठे टाकायचा. म्हणजे हळूहळू का होईना आपलं जळगाव शहर स्वच्छ आणि सुंदर होईल. आपलं नाव डॉक्टर लीना पाटील, डॉक्टर के डी पाटील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. धन्यवाद.